पहिल्यांदा ते पेप्टा क्विस्ट म्हणून आणि बॅग दिलेली आहे आपल्याला. ते बॅगेत सगळे आपले दाखवतो वन बाय वन. आता काय मस्त आहे बॅग नाही का, अशी प्रीमियम क्वालिटी आहे त्याची. तर फर्स्ट दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी. आणि कसे आहे तुम्ही, मजेत ना? तर आता मी आत्ता मोबाईल हातात घेतला आहे, कारण एवढं दमलो होतो ना. आता 8-9 वाजता उठलो, त्यानंतर नाश्ता वगैरे केला. आणि नेट आहे ना, एअरटेलचं नेट सकाळपासून बनलं बरं का. मला मी एवढा प्रयत्न केला की माझा ब्लॉग वगैरे सगळा एडिट करून रेडी होता, पण अपलोडच होत नव्हता. शेवटी ना खाली आलो आहे. ते बघा, आता तुम्हाला फोन देत असं सिक्युरिटीचा फोन आहे, त्याचं कार्ड जिओ आहे. ठीक आहे, जिओ कार्ड असल्यामुळे आपल्याला जमतं आहे. हळूहळू का आहे ना, तो अपलोड होतो आहे. एक 30 मिनटं तरी लागतील अपलोडिंगला. तर असं सगळं आहे व्यवस्थित. आणि 30-35 मिनटं तरी त्याच्यावरतीच लागतील, कारण त्यांचं पण नेट स्लो आहे एकदम. आता जायचं आज इव्हिनिंग ड्युटी आहे. येतो आहे ब्लॉग, बघा आवडेल तुम्हाला नक्कीच, कारण खूप मोठा ब्लॉग झाला आहे. जवळपास 20 to 25 मिनिट्सचा ब्लॉग झाला आहे तो. आणि अजून काय म्हणायचं तुम्हाला, जायचं आज इव्हिनिंग ड्युटीला. आज इव्हिनिंग ड्युटी करून उद्या परत सीएल घ्यायचे 2 दिवस, कारण आपल्या भावाचं लग्न आहे. त्याचा पण फोन आला होता, बाबा लवकर लागणार आहे नाही का. तर जाऊया आता, आंघोळ वगैरे करू आणि जाऊ ड्युटीला डायरेक्ट. ब्लॉग पण नक्की बघा मित्रांनो. ड्युटीवर आलो आहे आता, आज इव्हिनिंग ड्युटी 8 वाजेपर्यंत. काय ब्लॉग करायला जमणार नाही, भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. बाय बाय. तर मित्रांनो, जस्ट आत्ता ड्युटीवरून आलोय. आणि ड्युटीवरून ना आपण पहिल्यांदा जेम रोडला गेलतो. माझा एक शूज घ्यायचा राहिला होता, शूज नाही सॉरी, कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती एक, कारण भावाचं लग्न आहे. आणि अजून परवा लग्न आहे 28ला. तरी मी अजून इकडेच आहे बघा, पुण्याला जॉबवर जातोय येतोय. भावाला मगाशी कॉल केलता, ते सांगतो नंतर तुम्हाला. पण पहिल्यांदा आत्ता ड्युटीवरून आलोय, जस्ट फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं. आणि आता बॅग पण पॅक करायची आहे. उद्या मॉर्निंग ड्युटी करून शॉर्ट लिव्ह घेऊन आपण जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याचा कॉल आला तर मग कधी येऊ म्हटलं, ते मला येऊच नको, तू येऊच नको म्हटला. कारण यार चड्डी फ्रेंड आहे रे, म्हणजे आम्ही मावस भाऊ, म्हणजे काय आपला भाऊच, मावशीचा मुलगा म्हटल्यावर. आणि आम्ही सेम एजचे ना, तर सगळं सेम सोबतच झाले सगळं. 10वीचे मार्क, 12वी, आणि ते इकडं मामाच्याकडं पोहायला गेलेलं, सगळं आठवते आता. आणि त्याचं लग्न होतंय, मोठे झालं यार, पोरं मोठे झाले. तर असं आहे, जायचंय उद्या दंडवट वगैरे, मस्त डीजे पुढं नाचू वगैरे नाही का. आणि मग 28ला लग्न आहे. तर असा प्लॅन आहे आता. पण तुम्हाला एक दाखवायचं राहिलं ॲक्च्युली. मला खूप जणांनी विचारलं की ते काल माझ्या हातात एक ब्राउनिश कलरची बॅग होती, जी आपल्याला डॉक्टर रेड्डीज त्या कंपनीने दिली होती. त्यात गिफ्ट्स वगैरे होते, सर्टिफिकेट, ते काय काय होतं त्याच्यात अजून. तर मी आता ते तुम्हाला दाखवतो वन बाय वन. आणि त्यामागचे त्यांच्या इमोशन्स काय होत्या, त्यांनी ते बोलले होते, ते पण सांगतो. चला स्टार्ट करू आता. पहिल्यांदा ती बॅग बघावं लागेल, कुठे आतमध्ये ठेवली कबोर्डमध्ये मी. हीच ती बॅग आहे मित्रांनो. थकला रे जीव, ड्युटी करून करून बसायलाच भेटत नाही ना, असं मांडी घातल्यावर ना यांना मोकळ्या होतात ना. आणि ना पुण्याचं तापमान एवढं 40 डिग्रीच्या वर जायला लागले, म्हणजे नाही का. आता काय बोलावं बाबा, तोडा झाडा अजून तोडा, डेव्हलपिंगच्या नावाखाली. अरे फॅन सुद्धा काय करत नाही, ते एसी मध्ये राहायची सवय झाली ना. 8 तास एसी काढायचे आणि परत 8 तास इकडं. सगळं बॉडी काय कशात काय, बॉडीलाच समजा ना, काय काय ऍक्सेप्ट करावं, काय सिच्युएशन ऍक्सेप्ट करावं. मकर घाम येतो. चला वन बाय वन करू. पहिल्यांदा ते पेप्टा क्विस्ट म्हणून आणि बॅग दिलेली आहे आपल्याला. ते बॅगेत सगळे आपले दाखवतो वन बाय वन. आता काय मस्त आहे बॅग नाही का, अशी प्रीमियम क्वालिटी आहे त्याची. तर फर्स्ट दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. काय असेल ओळखा रे, हा हे सर्टिफिकेट आहे की जे त्यांनी आपल्याला दिले. ते आपण प्रोग्राम अटेंड केला म्हणून, सेमिनार अटेंड केले म्हणून. आणि याच्यावर काय केलेलं आहे, सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन प्रेझेंटेड टू मिस्टर अभिजित माळसकर. ठीक आहे, फॉर युअर पार्टिसिपेशन इन द सायंटिफिक सिम्पोजियम डेटेड 24-25. आणि हे जे खाली सगळ्यांची जे सिग्नेचर आहे ना,
हे सगळे न्यूट्रिशनच्या रिलेटेड, त्या कंपनीच्या रिलेटेड वर्क करतात ते, आणि सगळे डॉक्टर लोक आहे, मोठे लोक आहे ते. तर हा, हे सगळे पॅनलला होते, पॅनल डिस्कशन वगैरे झालं आमचं. हे इकडे ठेवूया. देन सेकंड येते ही ट्रॉफी. त्याच्यावर काय लिहिलंय हे बघू शकता. तुम्हाला नाव वगैरे दिसणार नाही आता एवढ्या लांबून, पण मी ट्रान्सपरंट आहे ना क्लास, दिसणार नाही, त्याच्यामुळे दाखवायचा प्रयत्न करतोय. तर हे काय आहे, हे पण फॉर युअर पार्टिसिपेशन इन द सायंटिफिक सिम्पोनियम, थँक्यू. पेप्टाक एक ट्रॉफी, एक आठवण म्हणून नाही काय, एक आपण काहीतरी अटेंड केलंय, त्यांचं काहीतरी शिकलोय त्यासाठी दिलंय ते. त्याच्यानंतर आहे एक डायरी दिली त्यांनी, कव्हरवर सुद्धा नाव लिहिलंय मिस्टर अभिजित माळसकर, ठीक आहे. आणि आता मी ते रिव्हील करतो, एक मिनिट. म्हणजे त्यांना किती आपला किती इम्पॉर्टन्स आहे हे कशावर समजते, छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे बघू शकता इकडे नाव प्रिंट केलेलं आहे माझं, मिस्टर अभिजित माळसकर, नॉट अ सिंगल मिस्टेक इन दिस. आणि ना काय होतं माहिती आहे का, माझं जे नाव आडनाव असे तर ए राहतो, कोणाचं एल राहतो, काही ना काहीतरी राहतच. माळसकर पहिल्यापासून असंच आहे, पण यांनी एक पण मिस्टेक नाही झालेली, कधी कधी प्रिंटेड मिस्टेक पण होती. तर चांगले बुक, डायरीचा यूज, डायरी लागतच होते आपल्याला एक. मस्त आहे. हिला पण ठेवूया बाजूला आता जरा. देन आहे काय असेल तुम्हाला आता ओळखलं असेल, पेन आहे, साधा सुद्धा पेन नाही. ओ माय गॉड, काल आलो ना आम्ही प्लेन मधून, ते फ्लाईटनी इकडे कॅबनी. तर रात्री एवढं दमलो होतो, त्यामुळे ही बॅग आहे अशीच त्याच्यात ठेवून दिली. आणि नंतर झोपल्यावर म्हटलं अरे हर्षल, आपण ते तर आपल्या सबस्क्रायबर्सला दाखवलंच नाही. तो म्हटलं अरे मग उद्या दाखव त्याला काय, त्याच्यामुळे झोपी गेलो. आणि तर आता त्याचा योग आलाय, पण आता मी बघतोय एवढं भारी आहे. हे बघू शकता, पार्करचा पेन आहे हा. हे बघा, पार्करचा पेन आहे, ठीक आहे. आणि त्या पेनवर सुद्धा आहे का नाव लिहिले, मिस्टर अभिजित माळसकर. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात रे, की समोरच्याला ते हॅपी वाटतं, एक काहीतरी इन्साइट होतं की बाबा काहीतरी करतात, ते काहीतरी केलंय चांगलं, आपण एवढा आपला वेळ दिला तिथे. मस्त आहे. एकदम डायरीवर लिहून बघू थांब आपण. चलो, नेक्स्ट नेक्स्ट थिंग आहे ना, जे त्यांनी दिली आहे ना, ते खरंच आम्ही जे नर्सिंग जे स्टुडंट आहे, नर्सिंग रिलेटेड कोणी पण असू दे, किंवा एनी कोणता पण जॉब असू दे, किंवा कोणता पर्सन असू दे, त्याला आवडणार ती गोष्ट, ती म्हणजे ओळखला असेल तुम्ही काय, क्यूब. क्यूब ओळखला असेल ना, ओपन करू. वा, क्यूब दिला एक, नाही का, एक स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी. जर तुम्ही खूप कोणत्या असं डिसिजन तुम्हाला घेता येत नाही पटकस, खूप तुम्ही एकदम स्ट्रगल करताय त्यासाठी, तर थोडा वेळ विचार करायचा फक्त, नाही का, थोडं माइंड डायव्हर्ट करायचं. ते म्हणजे भाई फ्रेम दिली त्यांनी, फ्रेम. म्हणजे त्यांनी जो आमचा, आम्ही 24 ला गेलो इव्हिनिंगला, तो जो सेमिनार झाला त्याला नाईटला, त्यांनी हा फोटो क्लिक केला आणि नेक्स्ट डे तो प्रिंट करून आम्हाला इव्हिनिंग पर्यंत ही फ्रेम बनवून दिली. म्हणजे एफर्ट्स बघू शकता यार तुम्ही. आणि हे सगळे मधले पॅनल मेंबर्स वगैरे, आणि आम्ही एवढे सगळे टीम मेंबर्स होतो, जवळपास भरपूर सारे होतो, 35 पीपल असतील, ठीक आहे. खूप आवडलं मला हे. आणि थँक्यू सो मच नेस्ले, थँक्यू सो मच फॉर डॉक्टर रेड्डी आणि त्यांची हैदराबादची बिझनेस टीम, ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, ज्यांनी आम्हाला त्या लेवलचं समजलं, पेशंट केअरमध्ये कसं इम्प्लिमेंटेशन करतील पेशंटच्या. आणि अजून त्यांनी भरपूर काही
ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या की जे नर्सिंगला एवढा वर्कलोड असतो, एवढे जॉब आवर्स, डबल ड्युटी, स्टाफ शॉर्टेज असतो, पेशंटचा रेशो खूप जास्त असतो. 1:2 असतात, कधी 1:3. व्हेंटिलेटर पेशंटला 1:1चा रेशो पाहिजे ॲक्च्युली, आता 1:2 आहे. तर स्टाफ एकदम त्याचं माइंड एकदम त्या लेवलला राहत नाही वर्क करून. तर ते कसं डायव्हर्ट करायचं, पेशंटशी कसं बोलायचं, त्यांचा फीडबॅक कसा घ्यायचा वगैरे 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 सगळं. तर हे सगळं त्यांनी आम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने शिकवलं, की ज्याने आम्हाला रिअलाईज झालं की ॲक्च्युली ह्याची गरज होती आम्हाला. तर ते आम्ही किंवा मी, आमचे सगळे टीम्स मेंबर असतील, ते नक्कीच ते कुठेतरी इम्प्लिमेंट करू. आणि आशा आहे मला की पुढे त्यांना कोणती गरज लागली तर ते आम्हाला नक्की इन्व्हाइट करतील. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्ही बघितलं त्यांनी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिल्या. ठीक आहे. तर खूप चांगलं वाटलं. एक वेगळी आठवण म्हणून हा एक क्षण लक्षात राहतील. आणि अजून पण त्याच ड्रीममध्ये नाही का सेमिनार वगैरे खूप खूप भारी शिकवलं. तर हा, तुम्हाला आजचा ब्लॉग मला काही जास्त काय वेगळा बनवता नाही आला, कारण इव्हनिंग ड्युटी होती, तिकडे माझा टाइम वगैरे गेला. त्याच्यामुळे म्हटलं जरा तुम्हाला आता हे दाखवू जे मला काय काय भेटलं आपल्या त्या कंपनीकडून. तर हा, असं आहे. आणि जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.